आमने लोणाड परिसरातील एक मातब्बर संघ म्हणून ज्या टीमकडे नेहमीच पाहिलं गेलेलं आहे तो जय झोटिंग देवरुंग संघ। आणि आपण जेव्हा भिवंडी शहराकडे येत असतो तेव्हा आपल्याला पोगाव गाव लागतं। भिवंडी ग्रामीणचा एक दादा संघ सध्याच्या घडीला म्हटलं तर वावगं ठरू नये। पोगाव, जय हनुमान पोगाव, शेळके ब्रदर्स पोगाव या विविध नावांनी हा संघ आपल्याला विविध स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो। शेळके ब्रदर्स हे नाव शोभतं देखील खऱ्या अर्थानं, कारण शेळके बंधू या संघामधून खेळतात। आमचे शेळके सर देखील आता त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल हे ऐकल्यानंतर आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके वाईस ऑफ मुरबाड, त्याचसोबत आज रायगडहून आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत योगेश मडवी, ज्यांचं दमदार असं समालोचन तुम्ही या आधीच्या सामन्यामध्ये ऐकलत। 4 धाम आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 चौथा हिरवा नवीन 40+ मानकोलीचं हे बहारदार आयोजन गणेश शेट केणी तसेच साहिल दादा केणी यांच्याकडून सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। अविनाश शेळके पहिल्या षटकाला सुरुवात करतोय। बलवंत ऑन स्ट्राईक, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा लॉफ्ट करायचा होता, खरं तर थोडा समोर खेळण्याचा प्रयत्न होता। बॉल स्क्वेअर गेलाय ऑन साईडला, तिकडे थोडंसं मिसफील्ड, दुरून फिल्डर पोहोचलाय खरा, मात्र तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल। चुकांना वाव नसतं 4-4 षटकांच्या सामन्यांमध्ये, थोडी जरी चूक क्षेत्ररक्षणामध्ये घडली तर त्याचा भुर्दंड तुमच्या टीमला भोगावा लागतो। 2 धावांनिशी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना बळवंत दळवी मागच्या हंगामामध्ये आमने लोणार प्रीमियर लीगमध्ये 6 बॉल्समध्ये सलग 6 षटकार बलवंतच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते। पायात ठेवलेला बॉल उंच उडवलाय, मिस टाइम फटका, फिल्डर चेंडू खाली, ज्ञानेश्वर शेळके चूक करत नाहीये, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद। मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी ज्या फलंदाजाने केली होती तो फलंदाज बाद झालाय बळवंत। मागच्या मॅचमध्ये त्याने 16 धावांचं योगदान दिलं होतं न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाविरुद्ध, परंतु या मॅचमध्ये दुसऱ्याच बॉलवर त्याचा अडसर दूर केलाय गोलंदाज अविनाश शेळकेनं। विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, खऱ्या अर्थानं आपण बघतोय की अविनाश असेल किंवा ज्ञानेश्वर शेळके हे दोघे शेळके बंधू, तुषार एक महत्त्वपूर्ण कॅप्टनच्या तो भूमिकेत नेहमीच राहिलेला आहे, मास्टर माइंड खऱ्या अर्थानं विकेट कीपरची भूमिका तो अदा करत असतो आणि त्याचप्रमाणे एक चांगला सलामीचा फलंदाज। हरेशाला आल्या त्याचा मनपसंत फटका स्विच केलाय, जबरदस्त फटका, 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र बॉल सीमा पार, येतोय चौकार। नेत्रदीपक फटका, हरीश पाटीलच्या बॅटमधून स्विचचा वापर केला आणि कव्हरला क्लिअर करत असताना पॉवर प्लेचा फायदा घेत असताना 4 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय। संघाची धावसंख्या 1/6। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला बॉल विकेट कीपरच्या हातात निघून जातोय। कॉट बिहाइंडचं अपील जरूर केलं गेलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाही। मुख्य पंचांच्या भूमिकेत अझीम हमदुल्ले यांना आपण बघतोय। स्क्वेअर लेग पंचांची भूमिका सध्या पार पाडतायत मैदानामध्ये जतीन भुयाळ, तिसरे पंच आहेत सुदीप आंबवणे। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, अविनाशचा हा बॉल स्लॉक केला, यावेळेला ऑन साइडला फिल्डर तिकडे सज्ज, जबरदस्त झेल डीप मिड विकेट सीमारेषेलगत आणि हरेशच्या खेळीचा होतोय अंत। शेळके ब्रदर्स पोगाव संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत आहे। पहिलं षटक प्रगती पथावर, 2 धक्के लागलेत प्रतिस्पर्धी संघाला अर्थात जय झोटिंग देवरुंग संघाला। धावसंख्या फक्त 6, अजूनही एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या ओव्हरमध्ये। यानंतरचा सामना असेल डायमंड स्पोर्ट्स चाविंद्रा विरुद्ध जय हनुमान जोवेळी।
दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे दोन्ही संघांनी. आणि तदनंतर न्यू एकविरा पिंपळनेर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर हा देखील एक चांगला सामना आपल्यास भेटीस येईल. आज अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम देखील ॲक्शनमध्ये असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये. हा हो, काय फटका आहे, अफलातून टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय चौकार. थोडी लेंथ तेथे मिस केली गोलंदाजानं. कदाचित यॉर्कर टाकायचा होता, परंतु अगदी ओव्हरपिच बॉल आणि खूप सुंदर टायमिंग साधलं गेलं होतं. ओमकारच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. जे जोटिंग देवरुंग संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 10, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवलीच्या विरोधात. विशेषतः आज भिवंडी ग्रामीणचे जास्त संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. काल देखील काही भिवंडी ग्रामीणचे संघ होते, परंतु भिवंडीच्या बाहेरील देखील बरेचसे नामवंत संघ आपण ॲक्शनमध्ये पाहिले, ज्यामध्ये महागिरीसारखा एक चांगला संघ पाहायला मिळाला होता. प्रिन्स 11 कासार वडवलीला आपण बघितलं, ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. त्यांचं आव्हान जिवंत आहे आणि दोन्ही सामने त्यांच्या अगदी चित्त थरारक अवस्थेत गेले होते. लास्ट बॉल थ्रिलर पाहायला मिळाले होते. राम 11 सावळे संघ काल ॲक्शनमध्ये होता. किरण पवार अँड कंपनी पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी, दुसऱ्या मॅचमध्ये देखील किरणची विशेषतः चांगली बॅटिंग आपण बघितली होती, परंतु हाय स्कोरिंग मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं कासार वडवलीच्या विरुद्ध. नवीन षटकाला सुरुवात करतोय ज्ञानेश्वर शेळके. ही विल बॉल फ्रॉम द फार एंड. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. षटकातील पहिला ड्राईव्ह केलाय, हवेत जरूर आहे बॉल, परंतु एका बाउन्सवर कलेक्ट केला जातोय लॉंग ऑनला. चांगलं टायमिंग होतं, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही, त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाज ऋतिकला. मागच्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती. पहिल्याच बॉलवर त्याने देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 11. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफुल टॉस आहे, आडव्या बॅटचा प्रहार केलाय आणि अगदी गॅपमधून बॉल सीमा पार, 1 बाउंस चौकार. अतिशय कमजोर चेंडू ज्ञानेश्वर शेळकेकडून पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आडव्या बॅटनं चांगला फटका सजवला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साईडला. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमा पार धाडण्यामध्ये यशस्वी फलंदाज ओमकार गोडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार ओमकारनं ठोकलाय. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर त्याने चौकार ठोकला होता आणि आता स्ट्राईक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चौकार. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले आणि याच दरम्यान सन्माननीय गुरुनाथ माळीसाहेब जे खजिनदार आहेत श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरीचे, त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. DRS होता फेअर डिलिव्हरी. ओहो, नो लुक शॉट, क्या बात है, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. ओमकार ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. एका हातानंच फटका खेळला होता आणि काय अफलातून टायमिंग त्याचं पाहायला मिळतंय. अगदी पहिल्या बॉलपासून मॅजिकल टचमध्ये फलंदाज ओमकार गोडे 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारत असताना जाऊन पोहोचले 21 वर. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज ज्ञानेश्वरचा हा बॉल ओव्हर पिच आहे, पुन्हा उडवलाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आणखी एक झन्नाटेदार फटका, षटकार. ज्या गोलंदाजानं भल्या भल्यांना नामोहरम केलेलं आहे त्याच गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण फलंदाज ओमकार गोडेकडून.
ज्ञानेश्वर शेळके एक अतिशय घातक गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलंय नेहमीच त्याने ग्रामीणमध्ये खेळत असताना पोगाव टीमसाठी भरीव योगदान दिलंय. त्याचप्रमाणे सिटी क्रिकेटमध्ये देखील चॅलेंज स्पोर्ट्सकडून खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. परंतु आज इकडे कुठेतरी चुका होत आहेत. ओव्हरपिच बॉल टाकले जात आहेत, फुल टॉस बॉल टाकले जात आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलेला आहे. लाईन लेंथमध्ये चुका होत आहेत. काही चेंडू डाव्या इष्टीच्या रोखाने देखील आपण बघितलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय. देवरुंग संघाची धावसंख्या 27. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. यावेळेला बॅटची कडा लागली असं वाटतंय. विकेट किपरचा प्रयत्न चांगला होता. बॉल मात्र त्याच्या हाताला लागल्यानंतर पाठीमागे निघून गेलाय. तिकडे फिल्डर जरूर आहेत. एक धाव येथे मिळते. संघाची धावसंख्या 28. यानंतरचा सामना असेल डायमंड स्पोर्ट्स साविंद्रा विरुद्ध जय हनुमान जोवेली. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन ज्ञानेश्वर शेळके. लेंथ बॉल यावेळेला थोडासा वेगवान देखील होता आणि खाली राहिला. थोडी सबमरीन डिलिव्हरी. असे चेंडू खरं तर त्याच्याकडून नेहमीच अपेक्षित असतात. छोट्या चनीचा तो गोलंदाज आहे आणि बऱ्याचदा त्याचे चेंडू खाली राहिलेले आहेत. पण हे षटक फार खर्चिक राहिलं. तब्बल 18 धावा खर्च केल्या ज्ञानेश्वरनं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. जय झोटिंग देवरुंग संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये धावसंख्या झाली 28. 2 गडी बाद. दहा मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे. ऑन एन ॲव्हरेज 5 मिनिटं आपण एका षटकासाठी दिलेली आहेत. त्यामुळेच षटक संपल्यानंतर जास्त काळ टीम मिटिंग तुम्हाला घेता येणार नाही आहे. लगेचच तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ करायचा आहे आणि हे षटक देखील 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असेल. अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला कदाचित पेनल्टीला सामोरं देखील जावं लागेल. काल एका संघाला त्याचा भुर्दंड बसला होता, आपण बघितलं होतं. खरं तर ऑलमोस्ट सर्वच संघांनी खूप चांगलं सहकार्य केलं होतं आणि आज देखील तीच अपेक्षा आहे. पहिले 2 सामने देखील अगदी सुरळीत आपण पार पाडलेले आहेत. सेकंड राऊंडची ही मॅच आहे. 4-4 षटकांचा हा सामना. आकाश पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गतवर्षी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. आपल्या गोलंदाजीच्या तालावर मोठमोठ्या फलंदाजांना नाचवलं होतं. आकाश पाटीलनं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब त्याने पटकावला होता. हॅपी हंटिंग ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं हे पोगाव संघासाठी. पण या मॅचमध्ये सुरुवात तेवढी चांगली म्हणता येणार नाही. आकाशचा पहिला बॉल टॉपेज आहे. विकेट कीपरनं कॉल दिलाय. सोपा झेल. फलंदाज बाद. बिग विकेट. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. चषकाची जरा अलग है लेवल. चषकाची जरा अलग है लेवल. अप्रतिम सुरुवात करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज आकाश पाटील. चांगला वेगवान बॉल होता आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. त्यामुळेच वरची कडा लागली होती. फटक्यावर अजिबात नियंत्रण पाहायला मिळालं नाही. मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय. ओमकार 21 धावा त्याने जोडल्या. नवीन फलंदाज ललेश पाटील. हा बॉल पायावर आदळलाय. प्रश्न विचारला गेला पंचांना, परंतु अपीलमध्ये जास्त काही दम दिसत नव्हता. उत्साह जरूर होता. लेग बायचा इशारा करतायत पंच. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचली 29 वर. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल जरूर सुरू आहे, परंतु येथे गोलंदाजाने पलटवार केलाय. मागच्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. या षटकाची सुरुवात आकाशनं खूप सुंदर पद्धतीनं केली आहे. गोलंदाज आणि विकेट कीपरच्या व्यतिरिक्त 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लवकर बॅट फिरली आहे. चाचपडतायत अक्षरशः फलंदाज आकाश पाटीलच्या विरोधात. बॅट आणि बॉलचा संपर्क आला होता, त्यानंतर शरीराचा वेध चेंडूने घेतला. 1 धाव येथे प्राप्त केली गेली आहे. थोडंसं शांत क्रिकेट आता या ओव्हरमध्ये विशेषतः.
मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले होते ओमकारच्या बॅटमधून आणि एक चौकार देखील त्याने ठोकला होता. परंतु आकाश धारदार गोलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल थोडासा खाली राहणारा बॉल होता. बॅटच्या आतली कडा लागली. विकेट किपरला तर बीट केलं बॉलनं, परंतु शॉट फाईन लेगला. फिल्डर अतिशय दक्ष पाहायला मिळाला. एकच धाव तिथे मिळाली आहे. फक्त सिंगल्स येताना दिसत आहेत या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आकाशनं, त्यानंतर लेग बायच्या रूपात एक धाव, तदनंतर आणखी 2 सिंगल ज्या बॅटनं आलेल्या आहेत. धावसंख्या फक्त 31. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. जय झोटिंग देवरुंग संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे शेळके ब्रदर्स पोगाव संघाविरुद्ध. साविंद्र आणि जोवेली दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित या. हा बॉल उडवायचा होता ऑन साईडला, मात्र बॉल गेलाय ऑफ साईडला. थोडी लीडिंग एज होती. अचूक टायमिंग साधता येत नाहीये. चेंडूच्या वेगामध्ये जो बदल केला जात आहे तो फारच अप्रतिम आहे. त्यामुळेच काही फटके खूप लवकर फलंदाजांनी खेळलेले आहेत. फार जास्त वेगामध्ये बदल होत नाहीये, किंचितचा बदल होतो आणि तेच फलंदाजांना हेरता येत नाहीये. लेंथ देखील थोडीफार बदलली जाते. कधी गुड लेंथवर चेंडू टाकले जात आहेत, कधी बॅक ऑफ लेंथ, कधी स्लाइटली फुलर लेंथ. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेला अगदी रडारमध्ये आहे, परंतु उंची जास्त लांबी कमी. लॉंगॉनचा खेळाडू जज करतोय. सुपर्ब कॅच, फलंदाज बाद. खरं तर स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता. ललेशनं षटकार ठोकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं आणि त्यामुळेच फार जास्त उंची गाठली होती चेंडूनं. सोपा झेल तर नव्हता हा. एकतर अंडर फ्लडलाईट सामना चालू आहे आणि अशा प्रकारे जेव्हा चेंडू जास्त उंच जातो तेव्हा आणखीच अवघड होत असतं फिल्डरसाठी. परंतु खूप चांगलं जजमेंट, चांगला झेल तिथे स्वीकारला विश्वास जाधवनं. विश्वास जाधव देखील एक चांगला उगवता तारा आहे. धडाकेबाज चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती. गोरसई बी संघाविरुद्ध खऱ्या अर्थानं 28 धावांची खेळी त्याने साकारली होती 12 बॉल्समध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता त्या सेमीफायनल मॅचमध्ये. अजयला देखील आपण बघितलं होतं गोलंदाजी करत असताना, त्याची देखील गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. परंतु आज पहिल्या मॅचमध्ये अजयचा वापर करण्यात आला नव्हता. जतीननं एक षटक हाताळलं होतं आणि आता आकाश बगले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटचं षटक आहे. धावसंख्या 32. वेळ अगदी योग्य चालू आहे. 15 मिनिटांमध्येच आपण 3 षटकं कंप्लीट केलीत. पहिलाच बॉल खूपच स्वेर आहे. उजव्या अतिरिक्त बाहेर सोडून दिलाय वाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 33. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत ऋतिक गोडे, जो सलामीला आला होता. 4 बॉल फेस केलेत, फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि आकाश पाटील सिनियर. ऋतिक गोडे ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, पुल केलाय, मात्र तिकडे देखील फिल्डर आहे. वाव, व्हॉट अ कॅच. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं फिल्डरनं. अप्रतिम झेल, फलंदाज बाद. आता त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने आपली दावेदारी पेश केलेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्येला खीळ बसवली आकाश पाटीलनं आणि आता आकाश बगले
त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय, कारण त्याला आता विकेट मिळाली आहे. पहिला बॉल वाईड होता, लेंथ बॉलला खरं तर ड्रॅग केलं होतं आडव्या बॅटनं, आणि एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित बॉल गॅपमधून निघून जाईल, थोडा फ्लॅट फटका होता, परंतु अतिशय सुंदर झेल तिकडे फिल्डर त्रिमूर्तीकडून पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. जय झोटिंग देवरुंग संघाची धावसंख्या 33. बाणकोलीचे माजी सरपंच सन्माननीय गणेश केणी साहेब आणि त्यांचे सुपुत्र साहिल दादा केणी हे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, आणि दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं आयोजन आहे, नेत्रदीपक आयोजन आहे, विलोभनीय स्वरूपाचं आयोजन, जबरदस्त. क्रिकेट रसिक फार एन्जॉय करतायत ही स्पर्धा. GTC लाईव्हवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन व्ह्यूवरचं देखील सहर्ष स्वागत आहे. जे क्रिकेट रसिक मैदानाकडे आलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. चारधाम आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 मध्ये. नवीन बॅटर मनोज गोडे. बॅटिंग लाईनअप तर फार स्ट्रॉंग पाहायला मिळते. मनोज देखील बऱ्याचदा टॉप ऑफ द ऑर्डर खेळलेला आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज. स्लोवर बॉलचा वापर केला, मात्र दिशेवरचं नियंत्रण हरवून बसलाय गोलंदाज. वाईटचा इशारा पंच जतीन भुयाळ यांचा आलाय. अवांतर धाव येथे खर्च करत असताना आकाश बगले. धावसंख्या 34. 4-4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये खरं तर 40 ते 45 धावसंख्या चांगलीच राहिली आहे या मैदानावर, अंडर फ्लड लाईट्स विशेषतः. बॅकफुटला जाऊन फोर्स केलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय. आणखी एक जबरदस्त कॅच, कॅचिंगला जवाब आहे. यावेळेला कल्पेश होता फिल्डर. आणखी एका विकेटचं पतन. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे शेळके ब्रदर्स पोगाव संघाकडून, आणि त्यामुळेच पोगाव संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना पराभूत देखील करत आलेला आहे. त्यांच्याकडे फलंदाज चांगले आहेत, गोलंदाज देखील चांगले आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो अप्रतिम आहे. या मॅचमध्ये ते पुन्हा एकदा सिद्ध होत असताना खरं तर फार मोठे स्टार या टीमकडे नाहीत, पण एकजुटता आहे, टीम एफर्ट जो हवा असतो कुठल्याही टीमला, तो टीम एफर्ट या संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय, आणि त्यामुळेच भल्या भल्यांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे. 2 वाईट चेंडू आणि 2 विकेट असं विश्लेषण आतापर्यंत या षटकाचं आकाश बगलेकडून. नवीन फलंदाज आकाश पाटील ज्युनियर, डावखुरा फलंदाज आहे. दोन्ही आकाश पाटील आता खेळपट्टीवर आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जसा स्टान्स होता त्यावरूनच कळत होतं की कदाचित ऑन साईडला मिड विकेटकडेच खेळण्याचा कल असेल फलंदाजाचा. ते लवकर ओळखलं होतं. आउटसाईड ऑफ चेंडू ठेवला, लेंथवर ठेवलेला बॉल, मात्र गती थोडीशी कमी होती. चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय आकाश बगलेकडून. आकाश पाटील, आकाश बगले ह्या दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त मारा केलाय. यावेळेला उडवलाय, परंतु मिस टाइम फटका, विकेट कीपरनं कॉल दिलाय, आणि ओ हो हो, आणखी एक आउटस्टँडिंग झेल. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण, हे जे मंत्र आहे ते आपण ऐकत आलेलो आहोत, आणि ते विसरलेले नाहीत. क्षेत्ररक्षक, विकेट कीपर पोगाव संघाकडून भरीव योगदान देत असताना क्षेत्ररक्षणामध्ये तुषारनं कॉल दिला होता. फिल्डर्स होते तिकडे आजूबाजूला, परंतु त्यांना सांगितलं होतं की हा झेल माझा आहे, आणि जवळपास अशक्यप्राय वाटणारा हा झेल त्याने स्वीकारलाय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड सेट करत असताना शेळके ब्रदर्स पोगाव संघ या मॅचमध्ये 34 धावा धावफलकावर आहेत, आणि आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेले आहेत.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेला हलक्या हाताने तटवलाय. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटची होती आवश्यकता, परंतु निशाणा चुकतोय. बचावला गेलाय फलंदाज. येथे चोरटी धाव पूर्ण करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी कासवछाप गतीनं पुढे सरसावत असताना डेथ ओव्हर्समध्ये 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 35 रन्स फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार सज्ज झालेले आहेत. टॉससाठी सामना असेल डायमंड स्पोर्ट्स चाविंद्रा विरुद्ध जय हनुमान जोवेली. यावेळेला आकाशनं बॉल आकाशात पाठवलाय आणि तिकडे देखील फिल्डर आहे. काऊ कॉर्नरला सुरेख झेल, फलंदाज फेल. याचबरोबर डावाची देखील सांगत आहोत. आकाश बगलेने तब्बल 4 फलंदाज गारद केले शेवटच्या ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी जेवढी चांगली होती त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांचं खूपच भरीव योगदान आणि त्यामुळेच फलंदाज सातत्याने आपल्याला बाद होताना दिसले. एका पाठोपाठ एक धक्के लागत गेले. एकूण धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय झोटिंग देवरुंग संघाची फक्त 35 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. टार्गेट असेल शेळके ब्रदर्स पोगाव टीम समोर 36 धावांचं. चला तर आपण लगेच वळतोय पुढील सामन्याच्या टॉसकडे. पहिल्या फेरीतील सामना असेल डायमंड स्पोर्ट्स चाविंद्रा आणि जय हनुमान जोवेली या 2 संघादरम्यान. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. याची नोंद दोन्ही संघ नायकांनी घ्यायची आहे. सन्माननीय देवानंद भोईर साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहिल शेटकेणी यांना मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाईल. मिक्की आलेले आहेत डायमंड स्पोर्ट्स चाविंद्रा संघाकडून. वेलकम. आणि विवेक गायकवाड आलेले आहेत प्रतिस्पर्धी संघाकडून अर्थात जय हनुमान जोवेली संघाकडून. टॉस कॉइन पाहून घ्या दोन्ही कॅप्टन्स. स्पेशल टॉस कॉइन आहे आपल्याकडे. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 स्पर्धेचं नाव आहे. चर्चेत असलेली स्पर्धा. आणि दुसरीकडे चौथा हिरवा नवीन 40+ माणकोली. चौथा हिरवा किंवा स्वर्गीय कबीर निर्मल असा कॉल आपण द्यायचा आहे. पाहुण्यांना मान द्यायचा. तुम्ही कॉल देता, कोण देते कॉल? येस, पाहुण्यांना आपण मान देतोय. चौथा हिरवा असा कॉल आहे विवेकचा, परंतु कॉल त्यांच्या विरोधात केला आहे. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक आलेला आहे. थँक्यू सो मच देवानंद साहेब तसेच साहिल शेटकेणी. बसून घ्या कॅप्टन. मी टॉस किती महत्त्वाचा वाटतोय. अंडर फ्लडलाईट सामना तुम्हाला खेळायचा आहे. कशी वाटते स्पर्धा आणि निर्णय काय घ्याल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आणि इथे खेळायला मजा येते. आम्ही मागे पण खेळलेलो आहे इथे. हा मैदान म्हणजे मजा येते या मैदानावर खेळायला. खरं तर हंगामाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते आणि हा हंगाम देखील एक नवीन हंगाम सुरू झालेला आहे. तर संघामध्ये काही बदल झालेले आहेत का? मागच्या हंगामामध्ये जो संघ होता त्यामध्ये? नाही, सेम आमचा संघ आहे गावातलाच. बाकी काय चेंजेस नाही. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कधी खेळलेले आहात का? नाही, आम्ही पहिल्यांदाच खेळतो त्यांच्यासमोर. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. विवेक, तुम्ही देखील मला वाटतं या मैदानावर या अगोदर देखील खेळलेले आहात आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण सहभागी झालेले आहात. परंतु आणखी एक पर्व आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. गणेश केणी साहेब असतील किंवा त्यांचे सुपुत्र साहिल शेटकेणी असतील. आयोजनाबद्दल एकूणच काय सांगाल? आयोजन खूप चांगले आहे आणि भिवंडीत खेळायला नेहमीच मजा येते आणि आम्ही दरवर्षी या टुर्नामेंटमध्ये खेळतो आणि यावर्षी आम्ही सगळे म्हणजे जास्तीत जास्त यंग मुलं आहेत सगळे टीममध्ये आणि जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. साधारणतः काय वाटतं 5 ओव्हर्समध्ये किती धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल? काय पार स्कोर आहे तुम्हाला असं वाटतंय? आता आम्ही 2-3 दिवस झाले मॅच बघतोय तर 5 ओव्हरमध्ये 60+ करण्याचा प्रयत्न आमचा असेल. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचकरिता. तर नाणेफेक येथे संपन्न झालेले आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की डायमंड स्पोर्ट्स चाविंद्रा वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि समालोचन कक्षातून आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेळके सरांचा. खूप खूप धन्यवाद अजय घरत सर. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो, ज्याचं पहिलं सत्र संपलंय.
36 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सामना जिंकण्यासाठी शेळके ब्रदर्स पोगाव या संघाला. तुषार शेळके आणि त्याच्या साथीने सागर पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर गोलंदाजीसाठी ललेश पाटील आलेले आहेत. गोलंदाजांचा क्रम ठरलेला आहे, त्या पद्धतीने गोलंदाजी करण्यामध्ये इथे रुची दाखवलेली आहे ती कर्णधारिणी. पहिला चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने काय दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धाबा पूर्ण करण्यामध्ये यश मिळत आहे इथे या दोन्ही फलंदाजांना. निर्धारित 4 षटकांमध्ये 36चं टार्गेट पार करायचं आहे. 9.00ची धावगती इथे राखायची आहे सामना जिंकण्यासाठी. स्पर्धेची आजची तिसरी सायंकाळ, तिसरी रजनी आपण बघत आहात. कालच्या रजनीमध्ये गुणात्मक क्रिकेट आपण पाहिलं. कालच्या रजनीमध्ये अनेक उलटफेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. ज्या उलटफेरचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत संघ गोरसई ब संघ या स्पर्धेतून पहिल्या फेरीमधूनच बाहेर निघून गेला. इतर संघांचा जर आपण विचार केला तर निश्चितच महागिरी सारखा मोठा संघ होता ठाणे विभागाला रिलेट करणारा, त्यानेही यश मिळालं नाही. जितू पॅकर्स नवघर संघ की जो टेनिस क्रिकेट विश्वातील एक मीरा भाईंदरचा दादा संघ मानला जातो, त्यांनाही या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान टिकवता आलं नव्हतं. हे सगळे उलटफेर कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलेले आहेत. आजच्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहात. ललेश पाटील तुषारसाठी पायांमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना खेळत आहेत फलंदाज. ऑन ड्राईव्हच्या अंदाजाने तुषार शेळके. अलीकडे शेळके ब्रदर्स पोगाव संघाची कामगिरी सुद्धा अत्यंत चांगली राहिलेली आहे. या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले ते म्हणजे सजय हनुमान जोबेळी संघाचं. करण धुळेच्या नावाने जोबेळी संघ ओळखला जातो. बदलापूर विभागातील हा सुद्धा एक दादा संघ आहे, मातब्बर संघ आहे, गुणवंत युनिट त्यांचं आहे. जोबेळी संघाचा संघ सहकार्याने विनंती असेल या व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हा, हरकत नाही. 2 व्यासपीठ या स्पर्धेमध्ये आहेत. फटका पासलाय, क्षेत्ररक्षक शॉर्टलेगला उपस्थित आहेत. यावेळेस टिपलाय झेल आणि इथे मोठी खरं तर इनिंग साकारता आली नव्हती. फलंदाज सागर पाटीलला स्लॉक करण्याचा त्याने प्रयत्न केला. अगदी बॉटम एजला चेंडू आदळला आणि त्यानंतर शॉर्टलेगने अत्यंत चांगला झेल टिपला. त्याचमुळे 36 धावांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना शेळके ब्रदर्स पोगाव संघाला लागलेला हा पहिला हादरा. सागर पाटील बाद. हे स्पर्धेचं केले आयोजन माजी सरपंच आमचा एकच वादा जिग्या दादा एंट्री करतो या थाटानं. आर मंगोलीची हाय अनबनशान चषक पॉवरफुल हाय क्वालिटी स्टँडर्ड. क्रमांक 3 साठी फलंदाज विश्वास जाधव यांची वर्णी लागलेली आपण बघत आहात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 3 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं ललेश पाटीलला. ललेशने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण मला असं वाटतं सेकंड स्पेलचं त्याचं षटक होतं, त्यामध्ये जवळजवळ 18-19 धावा आल्या होत्या. त्यामुळे तिखट गोड अशा पद्धतीचा अनुभव ललेशच्या गोलंदाजीमध्ये राहिलेला आहे. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलेल्या खडे खडे खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. या उपस्थितीची दखल घ्यायला लावणारा फटका मैदानाच्या आतमध्ये विश्वासाला जागलेला फलंदाज विश्वास जाधव. षटकार. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. बघा फुलल यांचा चेंडू करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता, परंतु फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. पहिलं षटक सुरू आहे, त्या कारणाने आपण नवीन चेंडू निश्चितच इकडे उपलब्ध करून देणार आहोत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कधी कधी काय होतं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एखाद्या फलंदाजाने एखाद्या विशिष्ट चेंडूवर जर चांगली फटकेबाजी केली आणि तो मैदानाच्या बाहेर गेला आणि तो हरवला, गहाळ झाला, तरी आग्रहपूर्वक त्या चेंडूची मागणी केली जाते. डोळसपणे त्याकडे पाहिलं जातं. आशावादी दृष्टिकोनातून तो चेंडू यावा अशा पद्धतीने फलंदाज तिकडे आग्रह करत असतात. परंतु ज्या फलंदाजाकडे खेळण्याचं चांगलं तंत्र आहे, ज्या फलंदाजाकडे क्रिकेटमध्ये कोणताही ग्राउंड क्लिअर करण्याची क्षमता आहे, त्या फलंदाजांना तो अट्टहास करण्याची तितकी गरज नसावी. अजय सर, एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 9. फटका जाऊन सरळ पत्र्यांवर आदळला, त्यामुळे पत्रातोड अथवा छप्परतोड फटका म्हणून सुद्धा या फटक्याला आपण म्हणू शकतो. षटकार आला होता.
ललेश पाटील यावेळेस उजव्याच्या बाहेर जात आहेत. पंचांचा स्पॉन्टेनियस डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. अधिकचा वेळ न घेता जे पंचांनी हेरलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरून लगेचच इथे डिसिजन देण्यात आलेला आहे. हा नो बॉल आहे, ओव्हर स्टेपिंगचा नो असावा. ज्या पद्धतीने खरं तर आपण बघितलं होतं की गोलंदाज थोडे पुढे गेले होते त्या लाईनच्या आणि त्याचमुळे दंडित केलं जात आहे. हा चेंडू नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. ललेश विश्वासला फ्री हिट खेळण्याची संधी मिळाली होती परंतु विश्वास पूर्ण फटका मैदानाच्या आतमध्ये त्याला खेळता आला नव्हता. बघा फ्री हिटचा चेंडू असा असतो जिकडे फलंदाज एका वेगळ्या विश्वामध्ये जात असतात. फलंदाजाला अधिकची भीती उरत नाही त्यामुळे मग तो मोठ्या फटक्याकडेच जात असतो आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेस मोठे फटके मिळतीलच असं नाही. एकेरी दुहेरी तिहेरी धावा सुद्धा तुम्ही मिळवू शकता. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. अटेम्प्ट तर अत्यंत चांगला आहे. समर्पित वृत्तीने मला असं वाटतं तिकडे क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु बळवंत दळवी तिकडे होते. क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालं. झेल घेण्याचा अटेम्प्ट सुद्धा आपण पाहिला. कमिटमेंट फार चांगली होती. नेहमी आम्ही म्हणत असतो की तुम्ही एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शक्य करण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत त्यापेक्षा त्याचा निकाल काय लागलेला आहे हे याकडे समाजाचं लक्ष असतं. इथे निकाल जर आपण पाहिला तर तो त्या क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या फेवरमध्ये गेला नव्हता. पहिलं षटक संपतंय. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत की जे ललेश पाटीलचं षटक होतं. एक फलंदाज बाद करण्यामध्ये ललेशला यश मिळालं होतं. त्याने सागर पाटीलला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला होता. आकाश पाटील सिनियरचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेलं आपण पाहू शकाल. थोडा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आपण बघतो. ज्या पद्धतीने सेट बॅटरची विकेट मिळवण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. बघा संधी पुन्हा पुन्हा निर्माण होत नसते. क्रिकेटमध्ये निर्माण झालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या संधीचा वापर स्वतःच्या हितासाठी त्याचबरोबर आपल्या संघ हितासाठी करता येणं हे गरजेचं असतं. ते क्रमप्राप्त असतं परंतु ते करण्यामध्ये अपयश मिळालं होतं यावेळेस क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षणाची पाठराखण गोलंदाजाला ज्यावेळेस मिळते त्यावेळेस मग गोलंदाजाचं मोराल अप होत असतं. त्यामध्ये सुद्धा स्पिरिट येत असतो. चैतन्य त्यामध्ये संचारत असतं आणि त्याच्या अंगामध्ये मग 10 हत्तींचं बळ येत असतं. ओमकार गोडेचं दुसरं षटक फेकलं जाईल. गोलंदाजामध्ये बदल केला जातो. या अगोदरचा थोडा कटू अनुभव आहे आकाश सिनियरचा. त्याला डीपमध्ये घेऊन येतील. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू सॉफ्ट हँडेडली प्लेड बाय द बॅट्समन. फील्ड्समन अवेलेबल. गुड फील्डिंग अँड गुड रिटर्न ऑल्सो बट मीनवाईल 2 रन्स हॅव बीन कम्प्लिटेड बाय बोथ बॅट्समन्स. अत्यंत चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं शेळके ब्रदर्स पोगाव संघ याच पद्धतीच्या रणनीतीने खेळतो. एकेरी दुहेरी धावण्यावर अधिकचा भर देतो. जिथे खराब चेंडू मिळतील त्यांचा खरपूस समाचार घेत असतो. त्यामुळे माइंडसेट चांगला आहे. पॉझिटिव्ह अप्रोचने मैदानाच्या आतमध्ये खेळतात. त्याचबरोबर खेळत असताना त्यांच्याकडे सेट रोडमॅप आहे याचा परिचय या सगळ्या खेळातून आपल्याला येतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड खेळत आहेत. जंटल पुश आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एकदा क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला गेला आणि आणखी एकदा एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये केलेलं आहे. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवतोय शेळके ब्रदर्स पोगाव संघ. बघा क्रिकेटमध्ये फटका खेळल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला 2-2, 3-3 धावाच घ्यायच्या असतात का तर असं का नाही. परंतु पहिली धाव पूर्ण करत असताना तुम्ही ती अतिरिक्त वेगाने जर घेतली तर दुसऱ्या धावेची संधी तिकडे मिळत असते. तेच केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजाने. एका बाजूने तुषार शेळके याला आपण बघतो. विश्वास जाधव नव्याने आलेला फलंदाज. चांगली साथ देतो तुषारची. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. डायरेक्ट हिट अटेम्प्ट केलेली आहे आणि जोखमीची धाव इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपण बघत आहोत. ओमकार गोडेचा चांगला क्विक रिप्लाय इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता. भरधाव वेगाने गोलंदाजी यावेळेस झालेली आपण पाहिली. या चेंडूवर अधिकचा वेग निर्माण केला होता. बघा जर तुमच्याकडे अधिकचा वेग असेल, तुम्ही वेगवान गोलंदाज असेल तर दिशेवर नियंत्रण असेल, टप्पा अचूक असेल तर मग फलंदाजाला अडचणीमध्ये तुम्ही टाकू शकता. यावेळेसचा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय. इथे या अगोदर 2-2, 3-3 वेळा 2-2 धावा पूर्ण केल्या करत असताना फलंदाजांना आपण पाहिलेले आहे. त्याचमुळे मला असं वाटतं ते आता थोडे क्रॅम्प झालेले आहेत फलंदाज. यस पाण्याची व्यवस्था होईल यामध्ये तीन मात्र शंका नाही. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये आपण प्रत्येक वेळेस ड्रिंक्स ब्रेक तिकडे खरं तर देत नाहीत. त्याचमुळे आता ही संधी आहे.
ड्रिंक्स ब्रेक कव्हर करण्याची. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 18 अर्थात 18. आजची रजनी या स्पर्धेची दुसरी रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. 4 धाम स्पोर्ट्स क्लब मानकोली, त्याचबरोबर सवटा हिरवा पोर्टी प्लस मानकोली आणि ग्रामस्थ मंडळ मानकोली, त्याचबरोबर मानकोली गावचे माजी सरपंच सन्माननीय गणेश दादा केनी अर्थात जिग्या दादा आणि त्यांचे सुपुत्र साहिल शेठ केनी युवा उद्योजक मानकोलीचे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारी ही स्पर्धा याही वर्षी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे संपन्न होत असलेली आपण बघू शकता. आणि तिसरी रजनी आहे या स्पर्धेची. कालच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. आणि आजच्या रजनीतही त्याच पद्धतीने चांगलं क्रिकेट खेळलं जाईल याची अपेक्षा आपण करूया. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत धावफलकावर एकूण 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. यानंतरच्या जर सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या फेरीतील सामना यानंतर खेळवला जाईल, जिकडे डायमंड स्पोर्ट्स साविंद्रा जे हनुमान जोवेली संघाबरोबर 2 हात करताना आपण बघू शकाल. जोवेली संघाचा जर विचार केला तर करण धुळेच्या नावाने जोवेली संघ निश्चितच ओळखला जातो. त्याचबरोबर साविंद्रा संघ जर म्हटला तर भिवंडी तालुक्यातील एक गाव गटामधील आणखी एक मातब्बर आणि दर्जेदार खेळ दाखवणारा संघ आहे. त्यामुळे ती बॅटल सुद्धा मोठी होणार आहे. तो सामना सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे, यामध्ये तीळमात्र शंका नाही. 36 धावा बनवण्याचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये इथे गाठता आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज शेळके ब्रदर्स फोगावचे. यानंतर पहिल्या फेरीतील आणखी एक सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. याच परिसरातील न्यू एकविरा पिंपळनेर संघ बंद्र्या मारुती काल्हेर बरोबर खेळताना तुम्ही बघू शकाल. भिवंडी तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या समोर येतील. अधिकचा उशीर प्लीज कृपया करू नका. जर फलंदाज जास्त अडचणीमध्ये असेल तर त्याने रिटायर्ड हार्ट व्हावं. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी मार्ग मोकळा करावा. मला असं वाटतं तुषार तिकडे फिट आहेत, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ते उभे राहिलेले आहेत आणि खेळण्यासाठी त्यांची तयारी दर्शवत आहेत. बघा, ग्रामीण क्रिकेट हे जिद्दीचं क्रिकेट असतं. तुम्ही जरी जखमी झालात तरी तुमच्या मनामध्ये जी जिद्द असते, जी चिकाटी असते, जी महत्वाकांक्षा असते, ती तुम्हाला मग शांत बसू देत नाही. त्याचमुळे खेळाडू पुन्हा एकदा तयार असतो. परंतु हेच जर इंटरनॅशनल क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, तर थोडी जखम झाली, इंजुरी झाली की लगेच खेळाडू मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडतात, खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थिरावत असतात, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोलवण्यासाठी प्रवृत्त करत असतात. 18 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज ओमकार गोडे. तुषारने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक इथे प्ले करता आला नव्हता फलंदाजाला. खरं तर ऑनसाइड रिजन मध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न तुषारचा होता. 1 धाव दरम्यान मिळते. एका धाव्याने धावफलक हळुवारपणे पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 19. 36 धावांचं लक्ष्य गाठायचंय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण बघितलेला आहे. त्यामुळे चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. इथे फुलटॉस आहे आणि त्या फुलटॉसचा खरपूस समाचार घेण्यासाठी तयार होता फलंदाज विश्वास जाधव आणि एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार आहे. त्याचबरोबर इथे पंचांच्या वतीने नोचा इशारा आलेला आहे आणि इथे नशिबाचा पंजा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या शेळके ब्रदर्स पोगावला. धावा 5, पंजा. भरधाव वेगाने टाकला गेलेला फुलटॉस आहे. वेग चांगला आहे गोलंदाजाकडे, परंतु इथे नियंत्रण थोडं ढसळलेलं आहे, घसरलेलं आहे आणि त्याचमुळे यॉर्कर जो अटेम्प्ट केला होता त्याचं कन्व्हर्जन फुलटॉस मध्ये झालं. फलंदाज सुद्धा तयार होते. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणखी एक त्याच पद्धतीचा चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलेला आहे की जो फ्री हिट चेंडू होता. 1 धाव दरम्यान इकडे पूर्ण होत असलेली आपण बघूया. कमी गतीने हाताळलेला हा चेंडू होता, डीप होणारा चेंडू होता आणि फ्री हिट साठी हाताळला होता. फलंदाजाकडे फार मोठी संधी होती. फलंदाजाने इथे यावेळेस क्विक रिप्लाय दिलेला आहे. DRS कॉल केला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत आमचे तिसरे पंच सुदीप अंबवणे सर. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्याचं परीक्षण करत असताना चेंडू बिमर आहे की नाही याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवतील. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण GTCच्या वतीने केलं जात आहे आणि चांगलं क्वालिटेटिव्ह थेट प्रक्षेपण आहे. LED ऑपरेटरला विनंती आहे, मेगा स्क्रीन ऑपरेटरला विनंती आहे, आपण जो बिघाड झालेला आहे तो लवकरात लवकर दूर करा आणि ही जी मेगा स्क्रीन तुम्ही या स्पर्धेच्या सभेमध्ये आणलेली आहे ती पूर्ववत करा, तिचा बिघाड दूर करा. ही सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत.
ओमकार गोडेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 25 अर्थात 25 आणि 36 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. शेळके ब्रदर्स पोगावला. यानंतरचा सामना तुम्ही जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात डायमंड स्पोर्ट्स स्वामिंद्र असा बघणार आहात. एका बाजूने भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट, दुसऱ्या बाजूने बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट. इट्स अ बीमर. आता दुसरा बीमर गोलंदाजाने केलेले, त्यामुळे गोलंदाजाला इथे निश्चितच या षटकामधून माघार घ्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये मात्र तो गोलंदाजी करू शकतो जर आव्हान टिकवता आलं गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात जय झोटिंग देवरुंग या संघाला. परंतु आता हे आव्हान टिकवणं अत्यंत कठीण बनलेलं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हा चेंडू नो बॉल होता, त्याचमुळे अधिक 1 धाव इथे या धावफलकावर अंकित केली जाईल. एकूण धावा जर आपण पाहिलं तर त्या आहेत 26 अँड 10 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री वी कॅन कॉल. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये 12 आले होत्या. या षटकाचं जर विश्लेषण आतापर्यंत आपण पाहिलं तर ते सुरुवातीच्या 5 चेंडूंपर्यंत अत्यंत चांगलं होतं. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर बीमर +4 म्हणजे तिकडे 5 आल्या, 7-5 12. त्यानंतर पुन्हा एकदा इथे नो बॉल केला गेलेले, त्यावर 1 धाव मिळाली म्हणजे एकूण 2. अशा पद्धतीने आता हे विश्लेषण या षटकाचं गोलंदाजाच्या जर संदर्भाने आपण विचार केला तर ते बिघडलेलं आहे. इथे डायरेक्ट हिट आलेली आहे. पाहायचंय पंच काय निर्णय देतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 फलंदाज करतायत आणि 2 धावा इथे तर निश्चितच पूर्ण केल्या गेलेल्या आहेत, परंतु पहिली धाव पूर्ण की अपूर्ण हा फार मोठा प्रश्न आहे. पुन्हा एकदा DRS कॉल केला गेलेला आहे पंचांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघांसाठी फक्त एकच DRS, एकच रिव्ह्यू आहे की जो तुम्ही हाईट बीमरसाठी वापरू शकता. परंतु पंच जर साशंक असतील, पंचांना कोणत्याही निर्णयासंदर्भात जर शंका असेल तर इथे टेक्निकल सपोर्ट ते डिमांड करू शकतात. तंत्रज्ञानाचा जेव्हापासून वापर केला गेलेला आहे अजय घरत सर या क्रिकेटमध्ये, टेनिस बॉलमध्ये, तेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. तेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेट हे उच्च आणि उंच शिखरांपर्यंत पोहोचलेलं आपण बघत आहात. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जी अगदी साध्या सोप्या शब्दात म्हणायची झाली तर तळागाळातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांनाही लोकप्रियता मिळायला लागली, पॉप्युलॅरिटी ते गेन करू लागले. आणि त्याचमुळे ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट ज्यावेळेस आपण बघतो तर एकाच संघामध्ये जवळजवळ 4-4, 5-5, 6-6 राज्यांमधले खेळाडू खेळताना आपण बघत असतो. फलंदाज बाद आहेत, त्यामुळे पहिलीच धाव अपूर्ण आहे आणि एकही धाव इथे अंकित केली जाणार नाही. दुसरं षटक की जे ओमकार गोडेने सुरू केलं होतं त्यानंतर रिले बॉलर इकडे वापरण्यात आला. ऋतिक गोडेच्या वतीने तो चेंडू तिकडे हाताळला गेला. फ्री हिट चेंडू दरम्यान तिकडे होता, परंतु त्या फ्री हिट चेंडूवर फलंदाज धावबाद झालेले आपण बघितले. फ्री हिट चेंडूवर फार कमी प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतात. त्यामध्ये हँडलिंग द बॉल या पद्धतीचा समावेश होतो. डिस्ट्रक्शन ऑफ जर आणलं फलंदाजाने तर तिथेही फलंदाज बाद होऊ शकतात. मला असं वाटतं दिशा परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, दिशा बदलण्याचा प्रयत्न चेंडूचा जर केला डेलिबरेटली तर फलंदाज बाद होत असतो. आणि सर्रास पद्धतीने खरं तर आपण बघतो की धावबादच्या रूपाने जास्त वेळा फलंदाज बाद होत असतात. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत 14. एकूण धावफलक जाऊन पोहोचले ते 26 वर. 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष असलेला आपण इथे बघत आहोत. आकाश पाटील सिनियरचं हे तिसरं षटक आपण बघू शकाल. सांघिकरित्या व्यक्तिगत पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये ते हाताळत आहेत. मेगा स्क्रीनचा बिघाड दुरुस्त करण्याची कामगिरी टेक्निशियनवर आहे आणि तो ते करत आहे. पाहिजे लवकरात लवकर ती पुन्हा एकदा दुरुस्त होईल किंवा बिघाड तो निश्चितच निघेल. यावेळेस फुल लेनचा चेंडू होता, पायांमध्ये ठेवलेला. हलकेच खेळत आहेत, तटवत आहेत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले, चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिलेली आहे. बघा कोणताही रनचेस तुम्ही करत असताना लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला षटकांचे वेगवेगळे भाग करता आले पाहिजेत. 4 षटकांचा सामना आहे तर मग तुम्ही 2-2 अशा पद्धतीने 2 भाग करू शकता किंवा 3-1 अशा पद्धतीने 2 भाग करू शकता. बहुधा 1-1-1-1 अशा पद्धतीने 4 भाग करताना प्लॅनिंग अप्लाय करत असलेले आपण खरं तर संघ बघत आहोत. हा रनचेस आतापर्यंत चांगला राहिलाय शेळके ब्रदर्ससाठी. यावेळेस काय घडलंय, मोठा फटका कळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. मला असं वाटतं क्षेत्ररक्षकाच्या हाताला इथे चटका बसला असावा. ज्या पद्धतीने चेंडू खरं तर सीमारेषेच्या पलीकडे इथे पोहोचलेला आहे आणि पंचांचा अधिकृत इशारा इथे मिळतोय हा षटकार.
विश्वास जाधव चांगले खेळले, 33 धावा धावफलकावर, 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाहायचं विश्वासने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार खेळलेला आहे. 3 धावांची गरज असताना समोरच्या दिशेने हा फटका उडवलेला आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. पाहायचे यावेळेस काय झालं, दुसरा अटेम्प्ट आणि इथे हा सुद्धा षटकार. याचबरोबर लागोपाठचे 2 षटकार विश्वास जाधवने विश्वासपूर्ण खेळी केली आणि 36 धावांचा उव्हाण इथे तिसऱ्या षटकामध्ये पार केलेला आहे शेळके ब्रदर्स पोगाव संघाने आणि दुसरी फेरी जिंकण्यामध्ये यश मिळालं शेळके ब्रदर्स पोगावला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन शेळके ब्रदर्स. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला जय झोटिंग देवरुंग संघ. आपण पहिली फेरी तुम्ही उत्तीर्ण केली होती, दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हीही खरं तर तिथे दाखल झाले होते, परंतु यावेळेस पोगाव संघाचं आव्हान तुम्हाला तिकडे पेलता आलं नाही. या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागते, ती म्हणजेच जय झोटिंग देवरुंग या संघाला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही कौतुक करत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत होता, त्यामध्ये व्यक्तिगतरित्या 26 धावांचा व्हायटल कॉन्ट्रीब्युशन फलंदाज विश्वास जाधवचं तिकडे राहिलेलं आहे आणि त्याचमुळे विश्वास ठरलेला आहे. मला असं वाटतं 2 कंटेंडर आहेत, त्यामुळे थोडा बदल यामध्ये आपण करूयात. आकाश बगलेचं जे 4थं षटक होतं त्याने 4 फलंदाज